हॅलो एव्हरीवन, वीकली चर्चा विथ नंदुसर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदुसर मॅथमॅटिक्स. मागच्या हप्तीचा आपला वीकली चर्चा झाला नाही, थोडंसं काम निघालं होतं त्यामुळे आपण घेऊ नाही शकलो. तर आजच्या या वीकली चर्चामध्ये आपल्याकडे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल जणांचे क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल जणांचे फोन्स आहेत किंवा एक कॉमन टॉपिकवरती आपल्याला क्वेश्चन्स आहेत. तर कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता आपण आपल्या वीकली चर्चेला सुरुवात करू. आता सर्वात पहिला क्वेश्चन जो मागच्या वेळेस विचारला होता की बुवा सर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सोडून दिलं तर चालते काय? तर सरळ सांगतो, इनऑर्गॅनिक सोडून दिलं तर चालत नाही. करावं लागेल म्हणजे करावं लागेलच, त्याच्याशिवाय स्कोरिंग होत नाही. आणि मागच्या वेळेसचा जो दुसरा क्वेश्चन होता की बुवा सर केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स होऊन राहिला पण फिजिक्स होऊन नाही राहिला, फिजिक्स निग्लेक्ट करायचा काय? तर बिलकुल निग्लेक्ट करायचा नाही, कारण की मी या विषयावरती थोडी चर्चा केली एका सरांसोबत, फिजिक्सच्या सरांसोबत, ज्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे, ज्यांचे चांगले रिझल्ट आहेत. त्यांचं म्हणणं झालं की बुवा विदाऊट फिजिक्स आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. विदाऊट फिजिक्स आपण JEE, नीट, CET, PCM, PCB कशातच सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर फिजिक्स करावंच लागेल. तर फिजिक्स नाही 100% होणार तर चालते, पण कमीत कमी 60% तरी करावं लागेलच, त्याच्याशिवाय पर्याय नाही, है ना. तर फिजिक्स सोडून चालत नाही मित्र, फिजिक्स करावंच लागेल म्हणजे करावंच लागेल. तर त्यानंतर आजचे क्वेश्चन्स आपण पाहू. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे की बुवा सर तुम्ही लाईव्ह लेक्चर घेत असता काय? तर याच्यासाठी माझं उत्तर आहे की बुवा मी लाईव्ह लेक्चर घेत नाही, मी रेकॉर्डेड लेक्चर घेतो. लाईव्ह लेक्चरची आपल्याकडे व्यवस्था नाही आहे, पण देवाच्या कृपेनं, गजानन महाराजच्या कृपेनं आपण लवकरात लवकर लाईव्ह लेक्चरवरती शिफ्ट व्हायचा प्रयत्न करू. तर ज्या दिवशी आपलं लाईव्ह लेक्चर राहील त्याच्या आदल्या दिवशी बिलकुल आपण सगळ्यांना सांगून देऊ की बा कल से आपण लाईव्ह जाएंगे. तर सध्या तरी आपल्याकडे लाईव्हची व्यवस्था नाहीये, ज्या अर्थी आपली लाईव्ह जाण्याची व्यवस्था होणार तेव्हा आपण बघूच. सर रेकॉर्डेड लेक्चर पेक्षा लाईव्ह लेक्चर मध्ये मजा येते, तुम्ही लाईव्ह लेक्चर घेत चला. तेच गोष्ट सध्याच्या परिस्थितीत तरी आपल्याकडे लाईव्ह लेक्चरची व्यवस्था नाही आहे. ज्या अर्थी आपल्याकडे लाईव्ह लेक्चरची व्यवस्था होणार त्या अर्थी आपण लाईव्ह लेक्चर घेऊ, पण सध्या तरी रेकॉर्डेडच चालणार आहे. तर मला पण माहिती आहे की बा लाईव्ह लेक्चर मध्ये मजा येते, पण विषय असा आहे की बा नाही आहे आपल्याकडे, तर मग आपण त्याला पर्याय नसते, है ना. तर नाहीला पर्याय नसते म्हणून सध्या तर नाही आहे भाऊ. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्हाला जे मटेरियल लागत असेल, जे काही मटेरियल लागत असेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये स्ट्राईक करा, 100% मी तुम्हाला देतो, 100%, त्याच्याशिवाय हेच नाही आहे. तर चला पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. सर आमच्या विद्यार्थ्याचा क्वेश्चन आहे, आमच्या क्लासमधल्या विद्यार्थ्याचा क्वेश्चन आहे की बुवा सर तुमच्यासारखे फॉर्म्युले कसे करायचे, म्हणजे तुम्ही जसे फॉर्म्युले सांगता एकदम जबरदस्त तसे कसे करायचे. तर एक सांगतो भाऊ, फॉर्म्युले करायचे असतील कुठलेही फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले करायचे असतील किंवा डेरिव्हेटिव्ह करायचे असतील, स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह करायचे असतील किंवा इंटिग्रेशन करायचं असेल किंवा काही करायचं असेल, त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कधीही तुमची हार्ड असली पाहिजे. जर प्रॅक्टिस हार्ड असेल तरच तुम्ही रिव्हिजन स्मार्ट करू शकता. मी आधीपासून सांगत आलो की प्रॅक्टिस तुमची हार्ड असली पाहिजेत आणि रिव्हिजन तुमची स्मार्ट असली पाहिजेत. हार्ड प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. पण त्याच्यासाठी आणखीन एक सांगून देतो की बुवा तुम्ही म्हणसान सर तुम्ही सांगितलं प्रॅक्टिस हार्ड करायची, मग कशी करायची? जर तुम्हाला फॉर्म्युले करायचे असतील की आपल्याला व्यवस्थित फॉर्म्युले आले पाहिजेत, जसे की आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले, जसे की sin 2θ = 2 sin θ × cos θ, त्यानंतर cos 2θ = cos square θ - sin square θ, 1 - 2 sin square θ, 2 cos square θ - 1 1 - tan square θ, 1 + tan square θ, sin 3θ = 3 sin θ - 4 sin cube θ, असे जे फॉर्म्युले आहेत हे जर व्यवस्थित करायचे असतील तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे. काय करायचं? प्रत्येक दिवशी हे फॉर्म्युले करायचे, प्रत्येक दिवशी एक वेळेस लिहून काढायचे, 10 वेळेस म्हणून पाहायचे, है ना. तर कसं, आता पहा, आपण समजा 2-3 मित्र असतो किंवा 2 मित्र जवळचे असतात किंवा 3 मित्र जवळचे असतात, 3च्या वरती ग्रुप असते समजा, मग हे पूर्ण असे जत्रा असते आपल्यासोबत. तर 2 किंवा 3 मित्राचा ग्रुप करायचा आणि आपण रिकामचोट गोष्टी करतो, जसं की बुवा आता समजा क्रिकेट मॅच आहे, मग विराट कोहलीने किती रन काढले भाऊ, मग विराट कोहलीने तसा शॉट खेळायला पाहिजे असता. आता सध्या बिहारचं इलेक्शन झालं, आता करतात की नाही करत काय मालूम, जसं की आम्ही ज्या एज मध्ये आम्ही समजा थोड्याशा राजकारणाच्या गोष्टी करतो की बुवा बिहारच्या इलेक्शन मध्ये असं झालं, हे सीट गेल्या, ते सीट गेल्या, असं झालं तसं झालं, ह्या त्या गोष्टी करतो. तशा मुलं गोष्टी करतात की बुवा क्रिकेटमध्ये विराट कोहलीने तसा शॉट मारला असता तर हे गेला असता, 4 गेला असता, हे अशी बॉलिंग केली असती तर विकेट गेली असती. तर ह्या रेकामचोट गोष्टी बंद करून आपण आपले फॉर्म्युले करू शकतो. जसं की 2 जण सोबत चालले तर एक जण त्याला समजून सांगू शकतो की बाबा
फायरबॉल मी तुला आता हाफ अँगल फॉर्म्युले सांगतो, तू मला सांगतो कुठे चुकते तर, जसं की साइन टू थिटा, कॉस टू थिटा, टॅन टू थिटा, मी तुला डेरिव्हेटिव्ह सांगतो, मला सांगतो कुठे चुकली तर. म्हणजे समोरच्याचे आता यानं होते काय, दोघांची प्रॅक्टिस होते. एक तर आपली प्रॅक्टिस होते बोलून, त्याची प्रॅक्टिस होते ऐकून. मग दुसऱ्या दिवशी त्याला म्हणायचं बा तू आता दुसऱ्या दिवस चाललाय, तू मला सांग पूर्ण. समजा आपण रस्त्यानं जर घरापासून फाट्यापर्यंत जात असेल, फाट्यापर्यंत जाताना जर 5 मिनिटं लागत असतील किंवा फाट्यावर आपल्याला बस भेटत नाही लवकर, मग तिथं आपले 20-25 मिनिटं जातात, 15 मिनिटं जातात. तेवढ्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म्युले, तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट व्यवस्थित करू शकता. या टाइमाचं युटिलायझेशन करून पहा. कमीत कमी 11 दिवस करून पहा, तुम्ही रिझल्ट बिलकुल तुम्हाला भेटीन म्हणजे भेटीन 100%. तर ह्या गोष्टी करून पहा. सोबत कोणीच नसलं तर स्वतःच म्हणायचे, बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही. तर असं करून पहा, फॉर्म्युले 100% होतीलच, काही टेन्शन घेऊ नका. पहा त्यानंतर आज आपण येऊ आपल्या मेन क्वेश्चन्स वरती. आज आपले मेन क्वेश्चन आहे किंवा सर डेरिव्हेटिव्ह झाला, क्लासमध्ये शिकवला, तिथं समजला, पण डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन जर आपण पेपरमध्ये गेलो आणि सॉल्व्ह करायला बसलो की काही समजत नाही काय करायचं. तर भाऊ पहा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याच्यावरती कमांड पाहिजे. कमांड असली तरच आपल्याला गोष्टी येतात. आता कमांड कशी येते तर कमांड प्रॅक्टिस शिवाय येत नाही, प्रॅक्टिस केल्यानंच कमांड येते. आता पहा काय करायचं, गोष्टी सिम्प्लिफाईड करायच्या, गोष्टी सोप्या करायच्या, जास्त गोष्टी असं किचकट गोष्टी करायच्याच नाहीत, कधी अवघड गोष्टी कधीच करायच्या नाहीत. काय करायचं, पहिले तर आयडेंटिफाईड करायचं आपण किंवा टॉपिक आयडेंटिफाईड करायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक डेरिव्हेटिव्ह, इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर पॅरामेट्रिक, इम्प्लिसिट, असे वेगवेगळे आहेत, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर इंटिग्रेशन मध्ये आपल्याकडे काय काय टॉपिक आहेत ते सगळ्यात पहिले सॉर्ट आउट करायचे. त्यानंतर कंपोजिट मध्ये काय करावं लागते, फंक्शन ऑफ फंक्शन किंवा फंक्शन ऑफ फंक्शन असते सर, फंक्शनच्या अंदर फंक्शन, फंक्शनच्या अंदर फंक्शन असते. मग सर मल्टिपल टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. मग पहिल्याचा घेतला की तो जसा जसा ठेवायचा, मग दुसऱ्याचा घ्यायचा, मग तिसऱ्याचा घ्यायचा, मग चौथ्याचा घ्यायचा, त्याचा सिंपल क्वेश्चन असते. मग सर इनव्हर्स मध्ये काय होऊन राहिलं, इनव्हर्स मध्ये जास्तीत जास्त सबस्टिट्यूशन येते सर. मग फॉर्म्युले लागतात, हाफ अँगल फॉर्म्युले, तिथं मग ते आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे. लॉगॅरिथमिक मध्ये सर कुठेतरी लॉग लागला म्हणजे लॉगॅरिथमिक आहेच, मग लॉग एम इंटू एन, लॉग एम बाय एन असं ओळखायचं. पॅरामेट्रिक मध्ये काय होऊन राहिलं सर, पॅरामेट्रिक मध्ये दोन वेगळे फंक्शन आहेत. इम्प्लिसिट मध्ये काय होऊन राहिलं सर, वाय वाला टर्म एका साईडले, एक्स वाला टर्म एका साईडले, असे क्वेश्चन आयडेंटिफाईड करायचे. आता हे क्वेश्चन आयडेंटिफाईड करायसाठी करा काय लागेल तर प्रॅक्टिस करा लागेल. मल्टिपल टाइम आपल्याला त्याला वाचा लागेल, मल्टिपल टाइम क्वेश्चन समजून घ्या लागतील, मल्टिपल टाइम त्या बुकवरती जा लागेल. आपण जर समजा प्रत्येक 2 दिवसातून एक वेळेस क्वेश्चन जरी वाचले तरी आपल्या लक्षात येऊ शकते की बुवा याच्यामध्ये काय करावं लागते, त्याच्यामध्ये काय करावं लागते. तर ह्या गोष्टी करावं लागतील. प्रॅक्टिस जर तुमची चांगली असते तर क्वेश्चन बिलकुल ओळखू येते, बिलकुल 100%, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे किंवा सर डेरिव्हेटिव्ह सोडून देऊ काय, डेरिव्हेटिव्ह मला जमून नाही राहिला. तर एक गोष्ट सांगतो, आणखीन पण वेळ गेला नाही, आणखीन तुमच्याकडे जवळपास 60 आणि 15 समजा 70-75 दिवस आहेत तुमच्या एक्झामसाठी. 70-75 दिवस आहे. डेरिव्हेटिव्ह बिलकुल सोडू नको, बिलकुल सोडू नको. माझे लेक्चर्स आहेत युट्यूबवरती, ते युट्यूबवरती लेक्चर पहा. जर नाही आलं तर 8600453316 या नंबरला कॉल कर, मी तुला डेरिव्हेटिव्ह समजून सांगतो. बिलकुल डेरिव्हेटिव्ह सोडायचा नाही. डेरिव्हेटिव्ह जर सोडला तर मॅथमॅटिक्स बोंबलते, मॅथमॅटिक्स व्यवस्थित येत नाही, स्कोरिंग होत नाही. म्हणून डेरिव्हेटिव्ह बिलकुल सोडू नको मित्रा. कुठेही काही अडलं तर मी बसेला, टेन्शन घ्यायचं नाही. डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. तर डेरिव्हेटिव्ह बिलकुल सोडू नका. त्याच्यानंतरचा आपल्याकडे क्वेश्चन आहे की बुवा सर तुम्ही खूप छान शिकवता, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. त्यानंतर पुढे म्हणते की बुवा सर तुम्ही जे क्वेश्चन्स घेतात हे PYQ आहेत काय, बरोबर. हे जे क्वेश्चन्स मी घेऊन राहिलो हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच आहेत. आणखीन क्वेश्चन्स तुम्ही घेणार आहात का, बिलकुल 100% पहा. आपला प्लॅनिंग सांगतो काय तर सध्याच्या आता आसपासचे जे मुलं असतील तेल्लारा सर्कलमध्ये किंवा निंबा सर्कलमध्ये, निंबा फाटा सर्कलमध्ये, आसपासचे जेवढेही मुलं असतील, तेल्लारा सर्कल असो किंवा निंबा फाटा सर्कल असो, त्यांच्यासाठी एक हे आहे, ऑफर आहे किंवा सध्या ऑनलाईन मध्ये मी प्रत्येक टॉपिकचे 100 क्वेश्चन घेऊन राहिलो, म्हणजे हे झाले 100. ऑफलाईन बॅच मी घेणार आहोत, क्रॅश कोर्स मी घेणार आहोत ऑफलाईन बॅच मध्ये एकदम कमी पैशात. तर त्या ऑफलाईन बॅच मध्ये 100 क्वेश्चन आणखीन घेणार आहोत. जसे की डेरिव्हेटिव्हचे 100 क्वेश्चन सध्या ऑनलाईन, 100 क्वेश्चन नंतर ऑफलाईन, आणि आणखीन एक क्रॅश कोर्स ऑनलाईन घेणार आहोत त्याच वेळेस. म्हणजे आपलं तुमचे पेपर झाले की पेपर झाल्यानंतर एक ऑफलाईन एक ऑनलाईन असे 2 कोर्स चालतील. ऑफलाईन मध्ये पण 100 क्वेश्चन, ऑफलाईन मध्ये 100 ते 150 क्वेश्चन आणि ऑनलाईन मध्ये 100 क्वेश्चन असे. तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनच राहतील, मागच्या 25 वर्षामधले क्वेश्चन राहतील. तर तुम्ही जर तेवढेही क्वेश्चन केले तर चॅलेंज देतो की बुवा त्या क्वेश्चनच्या बाहेर क्वेश्चन पडणारच नाही, 100% सांगतो. म्हणून व्यवस्थित करा. जर तुम्हाला त्या बॅच मध्ये एनरोल व्हायचं असेल, सबके लिए खुला आहे, मंदिर है हमारा, कोणी आलं तरी चालते. तर मला कॉन्टॅक्ट करा 8600453316. आता पहा समोरचा क्वेश्चन काय किंवा सर तुम्ही हिंदीमध्ये का शिकवत नाही.
तर विषय असा आहे की बाबा भाषेचा आपल्याकडे काहीच भाषेची मर्यादा नाही आहे. असं नाही की बाबा हिंदीला हेट करतो, मराठी म्हणजे मराठीला प्रेमता आहे, मराठीवरती प्रेमता आहे, राहणारच आहे. तर कुठल्या भाषेला हेट करतो अशातला काहीच भाग नाही. पण विषय कसा आहे, माझी हिंदी थोडीशी खतरनाक आहे. मैंने तुमको सांगितला होता आणि तुम्ही हे काऊन नाही केला अशी आहे. त्यामुळे मी ती करत नाही. जी आपली आपली मातृभाषा आहे, जी आपल्या आपल्या रक्तात भाषा आहे, त्या भाषेत जर आपण गोष्टी केल्या तर त्या चांगल्या होतात, असं माझं म्हणणं आहे, असं माझं मत आहे. म्हणून मी हिंदीचं प्रेफरन्स नाही घेऊन राहिलो, मराठीमध्येच करून राहिलो. जर तुला कळत असेल तर मराठीमध्येच कंटिन्यू कर, किंवा मग आपण बघू जर होत असेल तर. तर हे होते आज आपल्या आजच्या विकली चर्चामधले क्वेश्चन्स. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या एज्युकेशनमध्ये, तुमच्या कशातही काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन ड्रॉप करा. आपण त्याच्यावरती इथं चर्चा करू. भेटू नेक्स्ट विकली चर्चामध्ये. भारत माता की जय.